गोष्ट गाईज, आजपासून आम्ही नॉनव्हेज सोडलेलं आहे. फुकट मध्ये विनर खाणार आहे, पण असं ऑड वाटतंय ना, ही भीड बघून आमचं डोकं चक्रवलं. आम्ही आने दो, कुछ भी आने दो, हम तयार आहे खाने के लिए. मूवी सुरू पण नाही झाला, तेच आमचे पॉपकॉर्न संपायला लागले आणि मला म्हणतो डिक्कीमध्ये बस. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा माझा पिंपल खूप पॉपअप होतोय, आय नो गाईज, बट आज आम्ही एक चॅलेंज गेम खेळणार आहे, हौजी. आणि त्यामध्ये जो फर्स्ट विनर असेल त्याला काहीही खर्च नाही आहे, जो सेकंड विनर असणार आहे तो करणार आहे आजच्या जेवणाचा खर्च, आणि जो लास्टला जिंकणार म्हणजे जो हारणार तो करणार आहे मूव्हीचा खर्च. इन शॉर्ट, आज आम्हाला पार्टी मिळणार आहे. बट आता मी जिंकते की हारते हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण की नेहमीप्रमाणे मी हारतच चाललेली आहे. आणि हे कोणाकोणामध्ये खेळणार आहे आम्ही ते सांगते. मी, शेठजी आणि संकेत. तर शेठजीकडे तुम्ही बघू शकता त्यांची न्यू बियर. म्हणजे आम्ही आज सकाळ न्यू इयर आहे ना, आज पहिला दिवस नवीन वर्षाचा. तर मग मला आहे ना, माझे हे हेअर्स थोडेसे हायलाईट्स करून घ्यायचे होते, कारण की ना इथपर्यंत माझा तो कलर आला होता आणि ते खूप ऑड दिसत होतं, म्हणजे ना का इथे पूर्ण ब्लॅक पॅच आणि इथून खाली हायलाईट्स. सो मग मी ते थोडेसे रूट टचअप करून आले आणि शेठ पण माझ्यासोबत होते. तर मी आणि संकेतनी आम्ही डोकं लावून शेठला म्हटलं थोडीशी दाढी आपण कमी करूया, नवीन वर्षाचा नवीन लुक देऊया. तर एक मिनिट, शेठची दाढी मी तुम्हाला परत दाखवते. आणि त्यांनी आम्हाला एवढ्या शिव्या दिल्यात घरी आल्यावरती, तुमच्या नादी लागून मी माझ्या दाढीची वाट लावून घेतली. काय होणार, तुम्ही हे घ्या मग उलट आहे ना, मग सगळं मिक्स करा याच्यात नाही, गॅस बेर राहील असं काही ठेवा नाही, केक प्रत्येकाला ठेवता येईल ना. पाहता हे बघा, 4च राहिलेले आहेत माझे, आणि आता खूपच कमी हे कॉइन्स राहिलेले आहेत. लेट सी आता संकेतचे किती राहिले, 25 किती राहिलेत. 25 का? 2 मिनिट. 57. तुम्ही चेक करू का तुम्हाला. जिंकलेली आहे, मी फर्स्ट विनर आहे. आता हे दोघं चेक करणार आहेत. करा चेक. काय गेलं इकडं. 7, 22, 45, 61, 72, 61 गेलं, 72, 18, 38, 53, 80. आज मला फुकट मध्ये पार्टी भेटणार आहे का? ओके, ठेवा आता सोनं, चल तो. ओके, आता गाईज ह्या दोघांची मज्जा बघू आपण. अशा प्रकारे आता शेठ जिंकलेले आहेत आणि इथे संकेत हरलेला आहे. तर गाईज अशा प्रकारे मी जिंकलेली आहे. तर मला काहीच नाही करायचं. शेठला कशाची पार्टी? जेवणाचा. शेठला जेवणाचा खर्च आहे आणि संकेतला मूवीचा. गाईज सो चलो, लेट्स गो. संकेत आता मूवीचं तिकीट बुक करतोय, सोडणार तर नाहीये. कोणता मूवी? तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी. ओके, संकेत कसं वाटतंय तुला हारून? वाईट वाटतं एकदम. असंच तिकीट बुक करायला लावलं असतं ना, काही नसतं वाटलं, पण हारून तिकीट बुक करायला लागते याचं वाईट वाटतं ना. सो संकेत, आता तुझी पार्टी म्हणजे चॅलेंज कम्प्लीट करायचं. तिकीट बुक केलेलं 10:45 शो आहे आणि जेवण कसं आहे न्यू लुक. वाव. तर गाईज, हा व्यक्ती मूवी दाखवणार आहे आणि हा व्यक्ती आम्हाला आज जेवण चालणार आहे, अन्नदान करणार आहे. अन्नदान करणार आहे. चलो, आम्ही रेडी आहे मस्त. आज ना एवढा किस्सा आहे ना, 1 तारीख आहे,
तर पूर्ण आमच्या एरियातलं नेटवर्क गेलेलं आहे, जामर लावलेले आहेत त्याच्यामुळे. कारण की कोरेगाव भीमाचा त्या गोष्टीमुळे सगळं जामर लावून इथे बंद केलं आहे आणि कॅशशिवाय कोणतंच काम होत नाही आहे. आणि कॅश असणारा व्यक्ती फक्त इथे बसलेला, नाही तर आम्ही सगळे ऑनलाईन पेमेंट करणार आहेत. तर आता म्हणजे गाडीत 0% पेमेंट हे होतं, पेट्रोल होतं, डिझेल होतं सॉरी. आणि त्याच्यावरती आम्ही निघालो होतो, तर म्हटलं पहिलं पेट्रोल डिझेल भरूया सॉरी. तर इथे आल्यावरती हे दादा म्हणतायत की कॅशच पाहिजे. नशीब शेठच्या खिशामध्ये थोडीशी का होईना कॅश निघाली. आम्ही 500 रुपयाचं आता डिझेल भरून निघणार आहे. नाहीतर काय केलं असतं गाईज, कार्ड आहे सोबत पण कार्डही चालत नाही आहे. आणि हा व्यक्ती मोठमोठे गाणे वाजवून चाललाय. तुला बोललो ना डिक्कीमध्ये बस, आणि मला म्हणतोय डिक्कीमध्ये बस. पटतंय गाईज तुम्हाला तरी? आज पार्टी देणार, त्याच्यामुळे काय यांच्या पुढे पुढे करावं लागणार. जो जेव्हा अन्नदान मला अन्नदान करणार मी गरीबाला. काय सांगायचं गाईज माझी हाल. थोडं जरा शांत चालणार आहे संकेत. म्हणजे ना काय चाललंय आयुष्यात ना हेच कळत नाही. सॉंग्स लावल्यावर एवढा तो गोंगाट गोंधळ. हा गाडी लावली का तुझ्या 120च्या स्पीड शिवाय तू गाडी चालवत नाहीस. सो फर्स्ट आता आम्ही इथून डिनर साठी चाललोय. कोणाचा कंटाळा आलाय? कोणाचा कंटाळा आलाय? कोणास म्हणाली शाळेत होता. संदर्भाचं स्पष्टीकरण देऊ का तुला? त्यात मी एक्सपर्ट होते संदर्भासह स्पष्टीकरणात. गाईज तुम्हाला होतं का मराठीमध्ये 10वी पर्यंत संदर्भासह स्पष्टीकरण लिहा? त्यात मी माहिती 2 पेजेस शिकले त्यांना नसेल. नाही आम्ही सेमी इंग्लिश वाले लोक आहेत. तर आमच्यात जर आम्हाला तो क्वेश्चन आला ना संदर्भासह स्पष्टीकरण, माझे 2 पेजेस भरायचे आणि ह्या पोराचा 1च पेज भरायचा. कारण सांग ना. माझे एका लाईन मध्ये 7-8 शब्द असायचे, तर तुझे किती असायचे बाई? एका लाईन मध्ये 3 शब्द असायचे माझे. कारण की माझं अक्षर असं पसरट आहे, त्याच्यामुळेच तेवढं लिहून घ्यायचो. आणि माहिती आहे गाडी एक तर किस्सा आमचा सांगते तुम्हाला. हा माझा कझिन आहे, एव्हरीवन नोज. म्हणजे जो नवीन बघतो त्यांच्यासाठी सांगते. हा माझ्या सख्या काकांचा मुलगा आहे संकेत. आणि आम्ही दोघं एकाच एज ग्रुपचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही स्कूलमध्ये पण एकाच क्लासमध्ये होतो. जसं की 9thला तर तो पण 9thला असं. बट डिव्हिजन डिफरंट होती. त्याची ए होती, माझी बी होती. आणि हा चॅप्टर मला ना मस्का मारून माझ्याकडून आहे ना असाइनमेंट्स लिहून घ्यायचा. आणि मी बिचारी, मला थोडा कोणी मस्का लावला काय चल बाबा देते, कारण की मी लिहिण्यात एक्सपर्ट होते. आणि एक दिवस चुकून मी त्या काय होते रे ते, त्याला काय बोलायचं, एक्सरसाइज, असाइनमेंट समजून 8 असाइनमेंट्स मी लिहिल्या होत्या. आणि त्या पण किती 27 पेजेसच्या होत्या मे बी. तर त्या मी लिहून दिल्या होत्या त्याला. आणि चुकून मी ए डिव्हिजनच्या जागी बी डिव्हिजन लिहिलं. आणि अख्ख्या स्कूलमध्ये माहिती होतं की आम्ही दोघं बहीण भाऊ आहेत. आणि मी बी लिहिला तर ऑब्विसली तिथे कोणीतरी अशी कळ लावली आणि टीचरने मला घेतलं बोलून. कळ लावली त्याची मी जिंदगी बरबाद केली नंतर. कोणी लावली होती रे कळ? अमोल गाडगे. जर हा ब्लॉग तो बघत असेल तर त्यालाही हसायला येईल. त्याने मॅमला जाऊन सांगितलं की हे मी लिहून दिलंय म्हणून. आणि मॅमने काय करावं तर मला माझ्या क्लासमधून बोलवून घेतलं. आणि मला झापलं माहितीये सगळ्यांसमोर. आणि एवढं हर्ट झालं ना, तेव्हा या पोराला म्हटलं तुला आयुष्यात कधी काय लिहून नाही. आणि तरीही गाईज MBAला मी त्याचे सगळे एक्सरसाइज लिहून दिले, सॉरी असाइनमेंट लिहून दिल्यात. इव्हन आमचे पेपर सुद्धा, एक्झाम सुद्धा ऑनलाईन होत्या. आणि त्या एक्झाम्स रिटर्न होते. हा पोरगा कॅमेऱ्यासमोर बसायचा आणि मी बाजूला बसून लिहून द्यायचे. ते पण एवढ्या स्पीड मध्ये 25-30 पेजेस आम्ही लिहायचो पर एक्झाम. आणि तुझे MCQs कोण द्यायचं मग करून? हा, आणि माझे MCQs याने दिले. पण माझी एंडला वाट लागली की माझे फायनल्स जे होते MBAचे ते ऑफलाईन होते. सो त्याच्यात नो चिटिंग, त्यामुळे वाट लागली होती. पण याचे फायनल्स आम्ही घरी काढले माहितीये का. ते पण असे सपासप लिहून दिले. असा आमचा किस्सा आहे. तर यार जुने दिवस खूप छान होते, खूप एन्जॉय केलं. आता सगळ्यांच्या आयुष्यात नुसत्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. सगळ्यांच्या नाही. तुझ्या नाही आहेत? माझ्या कुठे नाही आहेत. बरं ठीक आहे, त्याच्या नाही आहेत. पण माझ्या आयुष्यात खूप जबाबदाऱ्या आल्या, सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागल्या, सगळं बघावं लागलं. सो आता असं थोडंसं
मॅच्युअर झाल्यासारखं वाटतंय. आणि पहिला असं खूप अल्लड होतो, चला जसं चाललंय तसं चाललंय, बट ठीक आहे, ही पण फेज जाणार आहे कधी ना कधी आयुष्यातून. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर गाईज. आज न्यू इयरचा फर्स्ट डे होता आणि आम्ही सकाळपासून घरीच होतो. इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हेअर कलर करून आले आज मी फक्त, बाकी काहीच केलं नाही. तर बोर झालं होतं म्हणून मी गेमचं थोडंसं नियोजन केलं आणि गेममध्ये म्हटलं आपण जिंकलो तर जिंकलो, नाही तर नाही म्हटलं, पण जिंकलेच मी. आणि आज मला अन्नदान करणार आहेत हे लोक आणि मला मूवी दाखवून पण मूवी दान करणार आहेत. मूवी दानच म्हणू शकतो ना आता याला सुद्धा. काय मूवी पान विथ खानपान. मूवी पान विथ खानपान आज होणार आहे. मूवी पान स्पॉन्सर्ड बाय मी, खानपान स्पॉन्सर्ड बाय दाजी. दाजी. या आणि मी गरीब मला करणार आहे हे दान. म्हणजे मी जिंकून मला असं ऑड वाटायला लागलं की मी का जिंकले. फुकट तिथे प्रकट. सो गाईज आता इथून आम्ही जेवायला चाललोय. फर्स्ट जेवू, कारण की आता 9:35 झालेत आणि आमचा शो आहे 10:45चा. तर आता जेवायला कुठे जायचंय? जेवायला आपण इथेच खराडीचं जाऊ. आणि अजून एक गोष्ट गाईज, आजपासून आम्ही नॉनव्हेज सोडलेलं आहे. आम्ही ऍज इन मी थोडी लाईट लावू का म्हणजे मी दिसेन तरी. येस, तर मी आणि शेडने आम्ही आजपासून नॉनव्हेज सोडलेलं आहे 365 डेजसाठी. कारण की आपण असं म्हणतो ना की काहीतरी सॅक्रिफाईस करावं आयुष्यातलं, आवडती गोष्ट काहीतरी मिळवण्यासाठी. तर असं थोडेसे 2026चे रेझोल्युशन आपण म्हणू शकतो, त्याच्यासाठी म्हणू शकता तुम्ही. तर व्हेज खाणार ऑब्विसली. आता सगळे पुण्यातले जे व्हेज हॉटेल्स असतील, व्हेज रेस्टॉरंट्स असतील, सगळे आम्ही उलटे पलटे करणार आहे. आतापर्यंत जसे आम्ही नॉनव्हेज जिथे जिथे असेल तिथे आम्ही असायचो, कारण की नॉनव्हेज खूप जास्त आवडतं आम्हाला, बट या वर्षी आम्ही तेच सोडलेलं आहे. तर काही सजेस्ट करा, जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर व्हेजमध्ये कोणकोणते छान हॉटेल्स आहेत आणि तिथले कोणते कोणते डिशेस खूप फेमस आहेत, तर आम्ही ते नक्कीच एक्सपिरियन्स करू. सो स्टे ट्यून गाईज. तर गाईज आम्ही आलो होतो इथे सरोदायला आणि तिथली भीड बघून आमचं डोकं चक्रवलं. कारण की एवढ्या गर्दीत जेवायचं म्हणलं तर आम्हाला इथेच 1.5 तास जाणार आणि आमच्याकडे आता फक्त आहे पाऊण तास. आणि या पाऊण तासात आम्हाला जेवून इथून निघायचं आहे. तर आज आपण स्ट्रीट फूडच खाऊया का? इथे मग गर्दी कमी आहे का शेट? आता तुम्हाला मी सरोदाईची गर्दी दाखवते. तिथे आम्ही नंबर लावून तर आलोय. बघू आता नंबर झाला असेल तर तिथे खाणार, नाही तर आम्ही मॉलमध्ये जाऊनच काहीतरी खाऊ, बर्गर वगैरे तसं. भाई साहब गाइस सी लई गर्दी काय नाही ही गर्दी बघा गाईस. काय हे जेवण्याचा पॉईंट नाही. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये आणि आता जाणार वरती फूड कोर्टला आणि तिथे जाऊन खाणार आम्ही खाऊ. अन्नदान. अन्नदानाचे सर्वे किरण आवटी आणि मूवीचे सर्वे संकेत जाधव आणि हे सगळं फुकटमध्ये खाणारी वैष्णवी आवटी. फुकटमध्ये विनर खाणार आहे, पण असं ऑड वाटतंय ना की म्हणजे भिकाऱ्यासारखं झालंय. एवढ्या गोंधळात येऊन आज आम्ही खातोय का आता नाईलाज आहे आमचा. फर्स्ट मील झालेलं आहे. तर आम्ही पावभाजीवरती आज थांबतोय आणि आमचे शेट सबवेमध्ये गेले पाहिजे. सबवे का तर त्यांची आज खरं तर तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे ते म्हणजे मी थोडंसं हेल्दी खाल्लं. आणि आम्ही आपल्याला काय सगळं चालतं ना. हमें आने दो, कुछ भी आने दो, हम तयार आहे खाने के लिए. आणि आमचं बिल झालेलं आहे आता हे 647च्या 2 पावभाजी आहेत गाईज. आमच्या सोबत स्कॅम झाला बट ठीक आहे, चला 2 पावभाजी आणि 1 वॉटर बॉटल 647 मध्ये. 25 रुपयाला छोटी वाली. सिरियसली स्कॅम ही तो है. शेटचे किती बिल होते काय माहिती. आमची पावभाजी आलेली आहे 700 रुपयाची पावभाजी आणि ही बॉटल नाही, मोठी बॉटल आली रे 25 मध्ये. बॉटलच फक्त व्यवस्थित दिली आम्हाला. तर आता शेटचं काय येते ते पाहूया आणि मग सोबत स्टार्ट करूया, राईट? की काही घाई आहे? मी बोलला स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर 1, स्टोन पेपर सीझर 2. तू दिला
Stone, paper, scissors. 3, 0. Stone, paper, scissors. 3, 1. Stone, paper, scissors. 3, 2. Come back. Stone, paper, scissors. 3 on. Look better, look. Reverse झालं. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. 4, 3. 4, 3. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. 4 on. Final. Stone, paper. Stone, paper, scissors. बरं झालं याच्यावरती कोणती बेट नव्हती लावली. बेट नाही लावली ते बरं झालं. शेत काही घेऊन आले तुम्ही. अखंड हरिनाम सप्ताह. मला बिल दाखवतील झालं फक्त 208 रुपये शेत. काही खूप स्वस्तात झालेलं आहे आमचं. 700 गाईज अँड रुपये. वासरूज. 2 पावभाजी 700 रुपये आणि हे 208. 900 रुपये त्यांचं काम झालंय काहीच. अन्नदान 900 रुपयाचं आहे. 700 रुपये एवढे महाग. एवढी महाग आहे. ही पाणी बॉटल त्याच्यात काय आहे मला सांगा तरी. ठेवायचे का? हा ते यांना राहू दे. शेड इकडे बघा ना मला तुमची बियर्ड दाखवायची आहे. का हो शेड एकदा स्माइल तरी करा हो. शेड तेवढ्यात होणार आहे आणि तुमचं इकडे थोडं वॉशरूम मध्ये जायचा वेळ नाही रे संकेत आपल्याकडे. आपण हरीमध्ये आहे ना हरी. चलो गाइस हम जा रहे हैं अभी. नो 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 शेट नो. 2 रेड बुल मध्ये सो डिफरन्स काय? वी आर गोइंग टू 2 रेड बुल मध्ये डिफरन्स काय? विदाउट शुगर. विदाउट शुगर संकेत. शुगर कट करायची सोनी एवढं आल्यापासून शुगरचं प्रमाण. नो शुगर हा उद्यापासून. नो शुगर. नो आपली शुगर. ती रनिंग. तर रनिंग काय माहिती उद्यापासून होती का नाही तर अजून बरी नाही नाही कर मला. सो गाईज आता आम्ही पॉपकॉर्न घ्यायला इथे आलेलो आहे. पॉपकॉर्न घेऊन आम्ही तुला ना इकडे आले ना पॉपकॉर्नची तलब होती माहिती आहे. तू पूर्ण पोट जरी भरला असेल ना तरी तुला पॉपकॉर्न लागतात म्हणजे लागतात. एवढं खाल्लंय मी पण तरी मला पॉपकॉर्न खायचं कारण की मूवीमध्ये एवढं बोर होतं ना पॉपकॉर्न खाल्ल्याशिवाय की बस. दादा आमची ऑर्डर घेता का? खाता की नेता. इकडून असेल. त्यांना बोल ना. तर गाईज रिक्लायनर नाही आहेत आज. आम्हाला बेट कंप्लीट करायची होती म्हणून चलो रिक्लायनर नाही पण चला म्हणून आम्ही आलो आहे. आणि यांनी त्याचं चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. यांनी सुद्धा केलं आहे. सो पॉपकॉर्न खाने के लिए आ जाओ गाईज. मूवी सुरू पण नाही झाला तेच आमचे पॉपकॉर्न संपायला लागले. मूवी सुरू झालाय आमचा आणि तरी लाईट बघा सगळ्या ऑन आहेत. अशा कोणत्या भंगार थिएटर मध्ये येऊन बसलोय ना आता फील होत आहे. सो गाईज मूवी खूप मस्त होता म्हणजे माझ्या अकॉर्डिंग तरी. तर तुम्ही सुद्धा नक्की पाहू शकता. आणि शेख तुम्हाला कसं वाटलं? ठीक आहे संकेत तुला कसं वाटलं? म्हणजे मला तर हॅपी एंडिंग्स खूप आवडतात. हा पण ते कॉमेडी साईड आहे. त्यानं दाखवा पिक्चर बाकी कोण नाहीच आहे. हा पण हॅपी एंडिंग्स मला आवडतात. कसाही मूवी असू दे आणि मला खूप आवडली. स्टोरी सुद्धा छान होती. तर आता 2-3 मूवी आम्ही असे पाहिले होते लव्ह रिलेटेड की ज्याच्यापेक्षा जास्त मला हे आजचा आवडला तेरे इश्क में. म्हणजे त्याच्यापेक्षा तर नक्कीच हा छान होता. तर गाईस तुम्हाला सुद्धा जर हा मूवी पाहायचा असेल तर बिंदास जावा आणि पहा. एक दिवाने की दिवानियत पाहिला आहे. इवन तेरे इश्क में पाहिला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा पाहायला आलो आम्ही तर
मला होप्स नव्हते, टू बी ऑनेस्ट मला होप्स नव्हते, बट मूवी खूप सुंदर होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, एकदा नक्की बघायला जा. आणि असंच भरभरून माझ्या ब्लॉग्सवरती खूप सारं प्रेम. आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.